ह्याला गावपळण आणि देवपळण म्हणतात. पहिली माणसांची गावपळण, नंतर मग देवांची देवपळण. बाकीचं असं इतर सामान काय असेल ते पण आपण घेऊन जायचं. मांजरा, कोंबडी हे पण घरात ठेवायचं नाही आणि राहिला तर त्याला तर दशक देणार देव. त्याची जबाबदारी कुठल्या तऱ्हेची देव घेणार नाही. अच्छा. तो कुठे आजारी पडला, पडून मेला, काय झाला तरी त्याचं त्याला. अगदी रात्रभर पिशाच होती, पिशाचने संपूर्ण घेतलं आणि त्याला फटके मारायला सुरुवात केली. कलम म्हणजे झाड. ते झाड पूर्ण मुळापासून हाणायला लागलं. अच्छा. हा अनुभव मका पूर्ण म्हणजे माझ्या प्रत्यक्ष डोळ्यासमोरचा आहे. नमस्कार, मी पृथ्वी अहिर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो ओपन पॉडकास्ट या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत, ते खूप लांबून आलेले आहेत. तर जाणून घेऊया त्यांच्यासोबत काय घडलेलं. तर सर, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलात हे आपल्या ऑडियन्सला एकदा सांगा आणि तुमची स्टोरी स्टार्ट करा. माझं नाव सुधीर रघुनाथ घागरे. मी मुक्काम पोटचिंद पेरईवाडी, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. तर मी गावातील एक 12-5 मानकऱ्यातला मानकरी म्हणून आहे. तर त्या ठिकाणी 12-5 म्हणजेचा अर्थ असा होतो मानकरीच आहेत ते. 5 वेगळे आणि 12 वेगळे. त्या 12 मध्ये 5 आहेत ते मुख्य आणि बाकीचे आहेत ते सगळे गावकर म्हणून. तर त्या ठिकाणी देवाजवळ आम्हाला हजर राहावं लागते सगळ्या गोष्टीने. म्हणजे गावची राठी बोलली जाते ना, त्या राठीजवळ जावं लागते देवळामध्ये किंवा इतर याने. तर त्या ठिकाणी आम्ही नंतर मग काय करतो, गाव फुटायचं असेल तर देवाला आमची शिवकळा जी आहे, ती शिवकळा ज्यावेळेला आम्ही काढतो, त्यावेळेला शिवकळा सरळ म्हणते की माझी बाबा 3 वर्षाची मर्यादा. 3 वर्षाची मर्यादा म्हटल्यानंतर गावकर लोक समजतात 3 वर्षाची मर्यादा म्हणजे काय आहे बाबा, की आता 3 वर्षांनी आपला गाव फोडायचा आहे, म्हणजे गावपळण करायची आहे. तर गावकर लोक विचार देवा तू म्हणतोस योग्य आम्ही देवाला पाषाणाला कौल लावू. पाषाणाला कौल पाषाणाने दिला ना. मला एक विचारायचं आहे, म्हणजे असं कोणी ठरवलं की 3 वर्षातनं 3च दिवस करायचं? ह्याच्यामागे स्टोरी म्हणजे ती अशी आहे, की देवाने ते पहिला जो गाव आहे ना आमचा, तो पहिला गाव नांदत नव्हता, वशाळ गाव होता. वशाळ गाव असल्यामुळे त्या गावामध्ये काय कोणाला हेच नव्हतं, राहायला अधिकारच नव्हता कोणाला. गावकरी ठरवतात 3 वर्षातनं 3 दिवस करायचं की वर्षाला पण आपण करू शकतो? पहिली प्रथा होती वर्षाला 1 दिवस. ती वर्षाला न करता देवाजवळ आम्ही मागणं मागितलं, की देवा बाबा आम्हाला वर्षाला 1 दिवस बाहेर कुठे जाणार मग आम्ही. मग त्यासाठी देवा तुझी जर हुकूम जर असेल ना आम्हाला 3 वर्षांनी एकदा करायची. 3 दिवस 3 रात्री. तर आम्ही तयार आहोत. तर देवाने कौल दिला, हरकत नाही करा तुम्ही. अच्छा. म्हणून आम्ही 3 दिवस आणि 3 रात्री बाहेर काढतो आणि त्यानंतर 3 दिवस गेल्यानंतर देवाला परत पुन्हा कौल लावावा लागतो. धुळीच्या पायाने जाऊन म्हणजे जिथे आपण जातो ना तिथून मग गावात जावं लागते 12-5 मानकऱ्यांनी आणि परत पुन्हा 12-5 मानकरी मंदिरामध्ये बसणार. तिथे गेल्यानंतर मंदिरामध्ये घंटा वाजवायची नाही किंवा कोय बोलायचं नाही किंवा काय करायचं नाही. मौन्याने फक्त देवाला मौन्याने मनातून विचारायचं, की बाबा देवा मी आता गाव फोडलाय, तू आज मग तुझं परत पुन्हा भरायला तुझा अधिकार म्हणजे तुझे हुकूम आहे की नाही? एवढं देवाला विचारून नंतर मग देवाने हुकूम दिला ना, की कौल दिला. उजवा दिला तर म्हणजे गाव भरला. डावा दिला असता तर मग भरणार नाही. असं आहे ते. देव कौल कसा देतो म्हणजे देव समजू शकतो कौल का? देते वेळी ह्या बाजूला पाटणीचे तांदूळ लागतात त्याला. पाटणीच्या तांदळात ते ह्या बाजूला 5 कौल लावले जातात हृदयापासून, ह्या बाजूला 5 कौल. त्याच्या मधचा म्हणजे 2 तांदूळ, इकडचे 2 तांदूळ, तिकडचे 2. मधचा तांदूळ जर खाली पडला, डावा पडू नये तर उजवा पडू नये. उजवा पडला तर आतमध्ये भरायचं झालं आणि डावा पडला तर नकार दिला देवाने. मग ते थांबले तिथे. अच्छा. मग तिथे परत पुन्हा कौल लावणार नाही एवढ्यात. मग उद्याला गेलं ते काम परत दुसऱ्या दिवशी. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी देवाने कौल दिला उजवा. गाव भरला. ह्याला गावपळण बोलतात. त्याला गावपळण बोलतात आणि म्हणजे गाव आतमध्ये भरला, की त्याच दिवशी परत पुन्हा देव बाहेर पडले परत दुसरीकडे जायला. अच्छा. सीमेच्या बाहेर. तिथे 3 दिवस 3 रात्री तिथे काढणार आणि परत पुन्हा 3 दिवसांनंतर ते
परत आपल्या मंदिरमध्ये यायचं. अच्छा, स्टार्ट. मग ह्याला देवपान बोलतात. देव सुद्धा ते जातेवेळी असं आहे, की मोन्यानेच जाणार. तुम्ही म्हणजे ढोल वाजत वगैरे नाही. हां, हां. ते 3 रात्री तिथे काढले सीमेच्या बाहेर. ते सुद्धा कसं माहिती आहे, कुठे छप्पर नाही, काय नाही, काय नाही. झाडाखालीच राहायचं आहे तिथे. अच्छा. असं आहे. ते झाडाखाली राहून झाल्यानंतर मग ते येतील. ह्याला गावपळण आणि देवपळण म्हणतात. पहिली माणसांची गावपळण, नंतर मग देवांची देवपळण असं त्याला म्हटलं जाते. ओके. तर मग आता जे माणसं बाहेर जातात, मग ते सगळं सामान असं सगळं त्यांचं घेऊन जातात. सगळं मग साहित्य घेऊन जाणार. आपलं जेवढं लागणार आहे ते आपल्याला सविस्तर सांगू शकता, की म्हणजे काय कशी तयारी करतात ती लोक आणि काय-काय करतात? तयारी म्हणजे असं आहे, की पहिलंच आधी पहिला गावाला कौल लावल्याच्या देवाला कौल लावल्यानंतर लोक जिकडे-तिकडे मग बातमी पसरते ना. पसरल्यानंतर मग प्रत्येकजण तयारीला लागतो. सगळ्या गोष्टीला आपण कोण समजा तांदूळ म्हणा, बाजारपाट म्हणा किंवा काय भाजीपाला म्हणा किंवा इतर गोष्टी हातरुणा, कांबरुणा सगळी जी काय असत, ती धुवून बिन स्वच्छ ते आपले आपल्याबरोबर घेऊन जायचं सगळं. तसंच बाकीचं असं इतर सामान काय असेल ते पण आपण घेऊन जायचं. मांजरा, कोंबडी हे पण घरात ठेवायचं नाही. आपले बैल आहेत, गुरं ती पण घेऊन जायचे आपल्यासोबत आहेत. तसंच परत पुन्हा गावामध्ये तसंच परत पुन्हा येऊन त्याच पद्धतीमध्ये परत गाव भरायचं आहे. अच्छा. जातेवेळी कोण बैलगाडीने जातात. कोण आपलं समजा जसं वाहन आहे कोणाकडे, तर वाहनामधून टाकून घेऊन जातात किंवा काय करतात असे सगळ्यांनी गावच्या वेशीच्या बाहेर जायलाच लागतं सर. जायलाच लागतं. ते चुकणार नाही. ते जावंच लागणार. आणि राहिला तर त्याला तर दशक देणार देव. त्याची जबाबदारी कुठल्या तऱ्हेची देव घेणार नाही. अच्छा. तो कुठे आजारी पडला, पडून मेला, काय झाला तरी त्याचं त्याला. त्याच्यावरती चूक बसतं. देव चूक ठेवतो त्याच्यावरती. अच्छा. मग नंतर त्याला काहीतरी भोगावं लागतं या गोष्टी. कुठल्यातरी संकट येणे, काय करणे हे गोष्टी सगळे होत राहतात तिथे मग. अच्छा. असं आहे. तर सर तुम्ही आम्हाला गावपळण म्हणजे सविस्तर सांगितलं. पण मला एक प्रश्न आहे, की म्हणजे हे करण्यामागे कारण काय होतं? कशामुळे चालू केलं तुम्ही हे? ह्याची स्टोरी अशी आहे, की पूर्वज म्हणजे पूर्वज पण आम्हाला पण सांगत होते, की ते बाबा गावपळण होते. कशामुळे होते? गाव कसा वसला गेला. तर त्या ठिकाणी म्हणजे असं आहे, की तिथे जंगलच पूर्ण होतं. जंगलचा राजा म्हणून एक आपला डुक्कर म्हणून किंवा राक्षस एक होता कोणतरी. अच्छा. राक्षस होता तर त्या टायमाला बाबा आता गाव मला वाचवायचं आहे. देवी म्हणते मला गाव वाचवायचं आहे. तो राक्षस तयार नसतो. मी तुला गाव वाचवायला देणारच नाही इथे. इथे माझं राज्य आहे. मी तुला देणारच नाही. डुक्करच्या रूपात एक राक्षस होता तो. राक्षस होतो. अच्छा. म्हणजे डुक्कर म्हणजे राक्षसच आहे. हां, हां. राक्षस असतो. मग राक्षसात आणि त्याचं युद्ध होते. तो ऐकत नाही ना, त्यावेळेला देवीचं आणि त्याचं युद्ध होते. जी गाव वाचवायला आली होती ना, तिचं आणि त्याचं युद्ध होते. त्या टायमाला काय होतंय, की का नाही देत तर मग मी मी पण बघतो, मी पण रागात आले, मी पण बघतो. असं त्याचा विषय झाला आणि नंतर मग त्यांचं युद्ध चालू झालं. युद्ध चालू झाल्यानंतर डुकराला किंवा त्या राक्षसाला तिने मारलं. मारते वेळी तो खाली पडला आणि त्याने एक वरदान मागितलं. वरदान म्हणजे कसं, की माझं एक म्हणजे एका वर्षाला एक दिवस असा एक दिवस एक रात्र ही तू वशात ठेवायची. तर त्या देवाने काय मान्य केलं नाही. एक दिवस एक रात्र सगळ्यांनी बाहेर जायचं गावाच्या. बाहेर जायचं गावाच्या. असं मान्य केलं. मान्य केलं मग नंतर मग तसं न करता 3 वर्ष आणि 3 दिवस असे आम्ही बाबा बाहेर राहू. मी तुझा गाव वशात टाकू शकतो म्हणून सांगितलं देवीने. 3 दिवस 3 रात्री मी तुझा गाव वशात टाकू शकतो. त्याच्यानंतर तिथे कोण वस्ती करणार नाही त्या 3 दिवसामध्ये 3 रात्रीमध्ये असं सांगितले. 3 दिवस 3 रात्र पूर्ण त्यांचं राज्य. त्यांचं राज्य. अच्छा. ती संपूर्ण पिशाच असते, ती पिशाच सोडलेली जाते. म्हणजे डुक्कर जो आहे ना, ते डुकराने ते पिशाची रूपी हे केलेलं आहे त्याने. त्याने ते पिशाचे केलेले आहे. त्यावेळेला देवी पण म्हणाले, आता 3 दिवस मी गाव फोडणार आहे. मग 3 दिवसामध्ये मला पिशाच तुझी पिशाच मी सोडून देईन 3 दिवसामध्ये. 3 दिवस झाल्यानंतर परत पुन्हा मी तुझी पिशाच जाग्यावर ठेवीन परत पुन्हा एका जाग्यावरती. मग तिने चालवायचं नाही तिथून. असं ठरवलं गेलं. मग ते मान्य केलं त्याने. मान्य करून झाल्यानंतर मग हे असंच होतं. त्याच्या मग काय होते, गावराटी आपली गावराटी ज्या गाव फुटतो त्या टायमाला गावराटी जे औषध वाढतात मोठ्यानं
त्या अवसर वाढल्यानंतर ते काय करतात, एक झाकण म्हणजे असं घुमटी असते आणि घुमटीवर ते वरती हे असते, झाकण असते. ते झाकण एका मुसळाच्या टोकाने ते वर उचललं गेलं जाते आणि ते सोडून देते पिशाच. पिशाच त्याच्या आतमध्ये बंद असतात. बंद करून ठेवलेली असते, ती सोडून देतात. ती भरून दिल्यानंतर मग 3 दिवस ती आपलं राज्य करू शकते अच्छा. जंगलामध्ये. काय किंवा गावामध्ये पुऱ्या. ते झाल्याच्या नंतर मग परत पुन्हा जशी गावपळण आणि देव जसे जातात बा, देव आतमध्ये आल्याच्या नंतर पिशाच परत बंद. बंद करून ठेवायचा. ती सुद्धा असं आहे, की जे झाकण तुम्ही उचलायला गेलं तर स्वतःला तुम्हाला उचलणारही नाही आणि ते वरती येणारही नाही. अच्छा. ते फक्त ते जे गावचे खांब आहेत, तेच फक्त करू शकतात. बाकी कोण करू शकत नाही. आणि ते मग नंतर ते संपूर्ण हे करून घेणार, पॅक करून घेणार. अच्छा. अशी ही प्रथा. तर सर जसं तुम्ही सांगितलं, की 3 दिवस आणि 3 रात्र सगळे गावकरी बाहेर जातात. पण कोणी म्हणजे जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय, की म्हणजे 3 दिवस 3 रात्र गावात काय होतं नक्की? तर हे सांगू शकता का काय? हां, असा अनुभव आलेला आहे आम्हाला, की त्या 3 दिवसामध्ये कोण जर आतमध्ये अतिरेकीपणाने आला, तर त्याला दशक दिली जाते. दशक म्हणजे काय आहे, की त्याला सांगून बघतो, "तू इथे आला तर चुकीचा आलाय, ह्या वेळेला तू जाऊ शकतोस. इथे तू यायचं नाही, या 3 दिवसामध्ये" सांगणं. जर तो ऐकत नसेल, तर मग त्याला मारहाण, जोड असं काही ना काही प्रकार होत जातात त्याचे. आणि असा कोणाबरोबर अनुभव घडलाय? हां, घडलेलं आहे. असंही ते वांडणमारे म्हणून असतात. ते वांडणमारे एक वेळा जसे दारू पिऊन म्हणजे व्यसन करून ते तिकडे आले होते. वांडरमारे म्हणजे काय नक्की? म्हणजे ॲक्चुअली आदिवासी लोक कसे असतात, ते धनुष्यबाण घेऊन वांदरांना वगैरे मारतात. हां. असे लोक आले होते. तर त्या ठिकाणी देवाने सांगितलं होतं, ते सीमेमध्ये आले आतमध्ये. आतमध्ये आले त्या टायमाला सांगितलं देवाने, "तू आता आलायस, चुकीचा आलायस, तू तुझ्या मार्गाने परत जा." तर तो काही गेला नाही तिथून. तो तिथेच पडून राहिला, कारण तो पिलेला होता त्यामुळे. तर देवाने काय केलं त्याला, अगदी रात्र बनून पिशाच होती ना, पिशाचने संपूर्ण घेतलं आणि त्याला फटके मारायला सुरुवात केली. फटके मारायला सुरुवात केली, तर तो आवाजच काढत होता, "मी मेलो, मी मेलो, मारू नको, मारू नको." असे आवाज भरपूर त्याचे काढले. आणि ते ऐकले पण काही लोकांनी आमच्या. कारण काय, खाली तिथे सीमा मसुरा आणि चिंदर ह्याची सीमा आहे. तिथे सीमेच्या बाहेर ते काही लोक राहायला होते, मसूरच्या सीमेमध्ये. त्या लोकांनी ऐकलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. सकाळ झाली आणि नंतर मग तो परत पुन्हा वांदरमारा उठला आणि खाली तो पाणी मागायला गेला त्या लोकांकडे. अच्छा. त्यावेळेला त्या लोकांनी असं त्याच्या अंगावरती चट्टे बघितले संपूर्ण. त्याला विचारलं, "कशाला बोंब मारत होता? तू काय करत?" "नाही, मला कोण मारत होतं, मला काय समजलं नाही. मला जरा पाणी द्या." हा अनुभव तर मोठा आहे ह्याच्यामध्ये. हा फक्त अनुभव आम्हाला जाणून आहे पूर्ण माहिती. त्याशिवाय आणि खूप काही अनुभव आहे. कुठे समजा त्या ह्याच्यामध्ये समजा कोण काय काय आवाज कुठले काढतो आहे, कुठे कुठे पिशागत समजा नाचते, कुठे चुडी पेटतायत. असं म्हणजे असं म्हणजे भयानक आवाज आहे. भयानक आवाज येतो, भरपूर भयानक आवाज येतो. कोणतरी काट्या तोडताय खटा-खटा असं करून, तो आवाज येतो. असं खूप काही होतं तिथे, भरपूर होतं. पण सर्वच तर काय म्हणजे ॲक्चुअली म्हणजे मला मला सांगता येणार नाही पूर्ण. म्हणजे असे अनुभव भरपूर आहेत. अच्छा. भरपूर म्हटलं भरपूर अनुभव आहे आणि त्या गावामध्ये कोण चोरी-बिरी करायला गेल्याच्यानंतर तो परत पुन्हा मागे येऊ शकत नाही. असे त्याला दशक म्हणून काहीतरी मिळणार. अच्छा. ते सुटलेलं नाही त्याला. कारण त्या जबाबदारी त्या देवाची असते संपूर्ण. पिशागत ती आतमध्ये घेऊ शकतच नाही त्याला. पण एखादा समजा पिलेला माणूस असेल तर तो तिथे पडून राहिल्याच्या नंतर मग नाईलाज आहे ना त्याचा पण. अच्छा. मग तो जाऊ शकत नाही. म्हणजे आत्तापर्यंत असं कोणी प्रयत्न नाही केला जाणून-बुजून, की मी जाऊन बघतो काय असतं का? हां, असा प्रयत्न आम्ही केला एक वेळा. प्रयत्न असा म्हणजे स्वतः माझा अनुभव सांगतो तुम्हाला. स्वतः मला झालेला प्रकार. की आम्ही असे जमून की नाही गावाच्या बाहेर होतो ना, त्या टायमाला एकत्र जाऊन जमून आपण बुवा घरामध्ये आपण प्रदक्षिण असे मारून आपण बघूया बुवा आपला गट कुठे काय कोणी फोडलंय की काय केलंय हे बघून बुवा आपण बघूया जाऊन. मग लक्ष टाकून जाऊया वांदराने काय म्हणजे असं काहीतरी केलं असेल तर. तर असं बघता-बघता की नाही आम्ही लोकांना काय सांगितलं, "तुम्ही थांबा इथे. या जागेवर थांबायचं. तुमची काय ती घरं-बिरं तपासून यायची आणि इथे तुम्ही फक्त घर उघडायचं नाही. अवती-भोवतीच फक्त फिरायचं आणि यायचं. तर हे ते येऊन एका जागेवरती राहायचं आपण स्थिर. की आम्ही सगळे एकत्र जमलो, की आपण वर जायचं. म्हणजे जिथे सीमेत आपण गेलोय तिकडे.
तर तिथे असा प्रकार झाला. तुमच्यासोबत कोण-कोण आलेलं म्हणजे सांगू शकता का? किती जण होते तुम्ही? आता ते काय माझे एवढे लोक फक्त एवढंच मला प्रभाकर बाळा साठम एवढा कळते. अ, चंद्रकांत गजानन घागरे असे म्हणजे बरेच जण बाळकृष्ण जाधव असे बायका पण होती काही लोकं. तर तिथे काय झालं प्रकार मी तिथे उभं राहिलो. उभं राहिलो तेवढ्यात की नाही मोठंसं आंब्याचं कलम होतं. ते कलम कलम म्हणजे झाड. ते झाड पूर्ण मुळापासून हालायला लागलं. हालायला लागलं म्हणून तो म्हातारा बघतोय आणि म्हातारा सांगतो, "कुठे आहे? कोण आहे?" मी सांगतो, "ते झाड हलता." तर तेवढ्यातच तो म्हातारा म्हणतो, "कुठे हलतंय? कुठे?" "पुढे जातोय." पुढे जाता तिथे परत पुन्हा पुढे गेल्यावरती एकदम अखंड पूर्ण मुळापासून असं डुलायला लागलं पूर्ण. तो अनुभव मला पूर्ण आहे आणि त्या म्हाताऱ्याला घेतलं मी खेचून, "आता बस झालं." आपण गपचूप निघालो मग तिथून. हा मला अनुभव पूर्ण आहे. म्हणजे देवाने तुम्हाला वॉर्निंग दिली, की तुम्हाला इकडे यायला नाही पाहिजे होतं. नाही आहे का बाजूचा. तिथपासून मी काय आता तिकडे जात नाही. किती काही होऊन दे. तिकडे बघायला आम्ही जात नाही. अच्छा. हा अनुभव मका पूर्ण म्हणजे माझ्या प्रत्यक्ष डोळ्यासमोरचा आहे. आणि मग तुम्ही लगेच तिकडून निघून गेले. निघून गेलो आम्ही. आमच्या जागेवर ज्या जागेवर होतो तिथे मग लोकांना सांगितलं, हे असे-असे प्रकार घडला. मग लोकं सावध झाली सगळी. आता कोणच तिथे म्हणजे नंतर परत कोणी प्रयत्न केलाच नाही. नाही, नाही, नाही. नंतर कोणीच प्रयत्न केला नाही या गोष्टीचा. अच्छा. असे अनुभव बरेचसे अनुभव आहेत, नाही असे नाही. चिकार आहेत अनुभव. सांगायला गेलो तर भरपूर होईल. तर सर जसं तुम्ही सांगितलं, की 3 दिवस पूर्ण गाव बंद असतं. तर मला एक विचारायचं होतं, समजा पाहुणे आले किंवा रहदारीचा रस्ता आहे, समजा चुकून कोणी आत आलं, तर त्याला काय म्हणजे त्रास होतो का त्याचा? हां. त्याचं असं आहे, की समजा एक मुंबईवाला कोणतरी आला असेल किंवा बाहेरचा कोणतरी पाहुणा आला असेल आणि त्याला माहितीच नाही, की ह्या गावामध्ये गावपळण आहे. तर तो काय करतो, येतो. आपल्या मार्गाने येणार, त्याला त्रास देणार नाही. देवाला समजते, की माझा हा याला बुवा काय माहिती नाही, याला त्रास उगा देऊया नको आपण. तो जाऊ दे वाटेने. अशी रहदारी चालू असते. पण ज्याला माहिती नाही ते लोक अच्छा. आणि ज्याला माहिती आहे, ते तिकडे बिलकुल सरकणार नाही. मला अजून एक विचारायचं होतं, समजा आता गावाच्या आतून म्हणजे एसट्या जातात, जे पण जातं, मग ते कसं त्यांना कसं समजतं, की गावात गावपळण चालू आहे? म्हणजे रस्ता बंद करतात का टोटली? रस्ता म्हणजे असा आहे, की जी आता आचरा गाव आमच्या आचऱ्यातूनच गाडी आतमध्ये येते आमच्याकडे. समजा ती गाडी फक्त एस-टी जी आहे ना, ती एस-टी तिकडे ते समजल्यानंतर तिकडे घालत नाही. प्रायव्हेट गाडी समजा किंवा एखाद्या वेळी कोणतरी पाहुणा असो त्याला चुकून वगैरे असा आला असेल आणि जात असेल रोडला, तर त्याला काय त्रास देणार नाही. मग त्याला काही त्रास होत हां, त्याला जर समजलं आणि एखाद्याने सांगितलं, "बाबा तू जाऊ नको आतमध्ये, कारण तिकडे असं-असं आहे, गावपळण आहे." तर तो काय म्हणणार माहिती आहे? त्याने अतिरेकपणा जर केली, की "नाही बुवा मी जाणार, मी ह्याच रोडने जाणार." म्हणजे मग नंतर त्याला त्रास व्हायलाच राहणार नाही. कळून मात्र हां, कारण चोरीही झालेले आमचे अनुभव आहेत. लोकांची भांडी नेली आणि ते पण लोक पण जगले नाही. ते तिथेच गेले. संपले तिथे. असे खूप अनुभव आहेत चिक्कार. सांगायला गेलं तर भरपूर आहे. तर सर मी खूप ऐकलंय तुमच्या गावाबद्दल, जी चिंदर माऊलीची जी जत्रा असते, ती खूपच प्रसिद्ध आहे. तर त्याबद्दल काही सांगू शकता का आम्हाला? त्याबद्दल सांगायचं म्हणजे असं आहे, की पहिली आमच्याकडे दत्त जयंती साजरी होते. दत्त जयंतीची यात्रा आहे ती. तर दत्त जयंती साजरी झाल्यानंतर म्हणजे पालखी-बिलखी काढल्यानंतर रात्री 9 वाजता पालखी काढतात. म्हणजे 8 वाजल्यापासून सुरुवात होते पालखी काढायची. ते 9, 9:30 वाजतात तिथे जवळ-जवळ. तर ज्या ठिकाणी देव स्थिर झाले आहेत, स्थिर म्हणजे कुठे? रामेश्वराकडे. आमचा देव जागृत देवस्थान म्हणजे रामेश्वर आहे. माऊली आणि रामेश्वर. हे जी देवता आहेत त्याच्यावेळेस रामेश्वराकडे स्थिर झालेले असतात. तिथून खामकाठी घेतात. ही पालखी संपली. सुटवंडा संपूर्ण वाटला त्या लोकांनी. आरती वगैरे झाली. काही इकडे खामकाठीवर आले. काय 12-5 एका ठिकाणी जमून. त्या ठिकाणी देवाला सगळं गाऱ्हाणं वगैरे घालून ते रामराटे 12-5 मारकऱ्यांच्या ह्यानी प्रत्येक खांबदुरी आपापली काठी घेणार आणि अवसर काढून जाणार तिथे. म्हणजे ती काठी कशी असते? काय सांगू काठी म्हणजे असं आहे की खांब आहेत ते. अच्छा. त्याला खांब म्हटले जातात. काठी अशी म्हणजे खांबकाठी किंवा काठी असं असं धरून त्याला. तर त्या ठिकाणी त्याला नेसवलेलं असते. एका खांबाला 7 लुगडी असतात आणि मोहरी असतात वरती लावलेली. ती खांबकाठी घेऊन प्रत्येकजण रामेश्वर, रवळनाथ, सातेरी, माऊली, गांगो, तुमचा रवळनाथ हे सगळे त्यांचे हे आहेत.
पाषाण आहेत त्यांचे खांब आहेत ते सगळे प्रत्येकाचे. तसं घेणार आणि जाणार. ते वाढते असणार पंचवीपळा. तिथे गाळणा घातल्यानंतर तिथेच अंग धरणार आणि आपापला खांब उचलणार प्रत्येकजण. अच्छा. काय खांब उचलून झाल्यानंतर बाहेर आले की मग नंतर जोरात जत्रा चालू झाली. चालू तिथून जी निघाली रामेश्वराकडसून निघणार, ती संपूर्ण रस्त्याने संपूर्ण ढोल, ताशा काय असते ते वाजत आणि गट्टे-बिट्टे लावून ते सगळं पटाक्या-बिटाक्या लावून ते जोरात चालू वर येत असतात. जवळ-जवळ त्याला की नाही 3 ते 4 तास जातात. फिरवत हं, हं. किंवा ज्याच्यावर वाढलंय, कुठे वाढत नाही, ते गावकार लोक तिथे गाळणं करणार, त्याला वाढून घेणार. शक्यतो प्रयत्न करणार, जेवढे-जेवढे खांब जास्तीत जास्त वाढतील, तेवढी लोकांना मजा येईल बघायला ना. अच्छा. हां. असे लोक मजा बघायला म्हणून जत्रेसाठी येतात. देवस्थान बघायला येतात. आमचं देवस्थान 84 फेऱ्याच्या बाहेरचं आहे. 84 फेऱ्याच्या बाहेरची राठी याला म्हणतात. 86च्या संताला आमचा देव कधीच हाक मारत नाही. एक पानाची मर्यादा. आंब्याचं एक पान म्हणजे ही मर्यादा आमची. एका पानालाच सगळं भागलं पाहिजे. ओके. अशी मर्यादा ती. आणि तिथून मग चालत आले की मंदिरात येणार वरती. मंदिरात आल्यानंतर तिथे वाढणार भरपूर, दर्शन घेणार पाषाणाचं. पाषाणाचं दर्शन झालं की परत पुन्हा येऊन तिथे जे काय कोणतं काय चुकलं असेल किंवा तुमचं काय गावकार कुठला चुकला असेल तर ते सांगणार, "हो हे चुकलं आहे तुझं, या अमुक-अमुक माझं असं केलं आहे त्यामुळे तू असं-असं माझा हा खांब वाढत नाही किंवा काय नाही." असं अशा गोष्टी होतात. ते झाल्यानंतर आमच्या गावची म्हणजे यात्रा म्हणजे दिंडे यात्रा बोलतात त्याला. दिंडी यात्रा. दिंडी. दिंडे यात्रा म्हणजे दिंडे असतात बघा, झाड असते हां, दिंड्याचं. हां. त्याचे दिवटे केले जातात. 5 अच्छा. आणि असे पकडायला मिळावे. त्याच्यामध्ये एक कापसाच्या वाती घालून त्याच्यामध्ये भिजवून ते असं हे केलं जाते. आणि नंतर देव आतमध्ये स्थिर झाले. स्थिर म्हणजे उतरून ठेवले देव खाली, की नंतर मग ते दिवटेवाले घेणार, दिवटे असे पेटवणार आणि प्रत्येकजण असं नाचत-नाचत उधव, 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 उधव करीत असे सगळे इकडून-तिकडे नाचत जाणार नुसते. लांब-लचक कितीतरी असतात भरपूर. अशी लाईन असते, की मग नंतर जत्रा झाली. जत्रा झाल्याच्या नंतर मग गोंधळी उभा राहतो. तेव्हा आपलं हे सांगतो, आपली काही कथा असेल ते आपली सांगतो हां. देवीबद्दल. हां, हां. समजलं. आणि तिथे मग सगळं तिथे मग नंतर स्थिर होते. अशी 5 दिवस यात्रा असते ती. अच्छा. म्हणजे 5व्या दिवशी लळीत म्हणून होते. लळीत म्हटलं जातं. म्हणजे आमच्या मराठी भाषेमध्ये लळीत म्हणतात त्याला. हं. तोपर्यंत 5 दिवस गावकऱ्यांची म्हणजे कोणी 12-5 मानकरी असो, कोणी असो त्याचं प्रत्येकाची भजनं-पूजनं चालू असतात कायमची. रात्रंदिवस. हे चालू असताना पुस्तकं, दुकानं-बिकानं भरपूर असतात तिथे. कुठलं नाही असं नाही, चायनीज म्हणा नको, काय म्हणा नको, हां. हवी-हवी ती दुकानं असतात तिथे. खेळणी म्हणा नको, लहान मुलांची व काय असं भरपूर असते काय माहीत. अच्छा. ते 5व्या दिवशी शेवटची रात्र. त्यावेळेस आमचा चिंतर तेरेवाडीतलं भजन असते. आमचे म्हणजे घागरे लोकांचं. तिथे असते म्हणजे प्रत्येकाचा 12-5 जे 12 वाडी आहेत किंवा 14 वाडी आहेत, 13 वाडी आहेत त्यांचं ते भजनं प्रत्येक दिवशी ठेवलेली जातात. असं आहे. 2-2, 3-3, 4-4 भजनाचे चालू असतात. म्हणजे तुमचं शेवटचं असतं. शेवटचं आमचं भजन. आणि तिथले घागरे मानकरी म्हणून आम्ही तिथले देवीचे. तर ती अशी यात्रा मोठी साजरी होते. ते झाल्यानंतर देव तिथे स्थिर झाले पूर्ण. ते स्थिर झाल्यानंतर आता पुढे होळी येणार आहे. होळीच्या पूर्वी 8 दिवस देव परत पुन्हा आमचे फिरतीला डाळापवाडीला चालले. डाळापवाडी म्हणजे तो का देव संपूर्ण अख्खे 12 वाडी घेत जाणार, 6 वाडी घेत जाणार. 6 किंवा 7 वाडी राहिले ते नंतर. त्याच्या आधी पण घेतात. असं आहे. म्हणजे तळी असते अशी. हां. तळी म्हणजे त्याच्यामध्ये तांदूळ, पैसे आणि नारळ असा ठेवला जातो आणि दिवा बाजूला, अगरबत्ती अशी ठेवली जाते आणि मग देव प्रत्येकजण अशी खामकाठी घेऊन चालत राहतो. आणि ज्या-ज्या मुख्य-मुख्य जागी आहेत त्या ठिकाणी ते देव वाढणार पूर्ण. अच्छा. मग त्या टायमाला तुम्ही बघितलं असतं माझ्या वाढत्या वेळी तर असं वाटेल की तुम्हाला वरती फूल आहे काय, काय आहे? असं ते म्हणजे कापडं नेसवलेले आहेत ना, ती पूर्ण फूल गोल अशी चक्रासारखे बनणार एकदम. अच्छा. आणि त्यांना भान नसते. भानच नाही त्यांना. जत्रेला पण तसेच. येतेवेळी की नाही, देव आले की त्यांना भान नसते. भान नसलं की ते नेणार असं खामखाली ठेवल्याने का असे धरल्याने की नेऊन उचलून घेऊन जातात आणि त्यांचे शेळी असतात गावाला नारळ.
नारळाचं पाणी त्यांना पाजतात. त्याच्यानंतर मग अर्ध्या तासाने ते शुद्धीवर येतात. नंतर मग यात्रा संपते. तर सर तुम्ही गावपळण आणि तुमच्या गावची यात्रा जी असते त्याच्याबद्दल खूप चांगली माहिती दिली आम्हाला आणि तुम्ही एवढं लांबून आलात आमच्या चॅनलवर तुमची स्टोरी सांगायला. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर मला बोलवल्याबद्दल तुमच्या चॅनलवरती मी तुमचा खूप खूप आभारी आहे. अशी सदिच्छा देऊन तुम्हाला मी नमस्कार करतो. तर आजचा हा व्हिडिओ आपण इकडेच थांबवूया. तर बघत राहा ओपन पॉडकास्ट.